नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाचा विषय. तो विषय म्हणजे ऑनलाईन फ्रॉड. आजकाल UPI, नेटवर्क बँकिंग, क्रेडिट कार्ड यामुळे खूप सोपे झाले आहे, परंतु त्यासोबतच ऑनलाईन स्कॅम सुद्धा खूप वाढले आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर ऑनलाईन फ्रॉड पासून तुम्ही वाचू शकता. त्यातील पहिला पॉइंट म्हणजे OTP कधीच शेअर करू नका. बँक आपल्याला कधीच OTP विचारत नाही. जर तुम्हाला कोणी कॉल करून विचारत असेल की OTP सांगा, बँकेमधून बोलतोय, तर लगेच कॉल कट करा, कारण हा फ्रॉड कॉल असतो. तुमचा OTP हा तुम्हालाच वापरायचा असतो, दुसरा कोणालाही शेअर करायचा नसतो. तर दुसरा पॉइंट म्हणजे फेक लिंक्स टाळा. अनेकदा आपल्याला व्हॉट्सअपवरती, SMS वरती कॅशबॅक मिळेल किंवा KYC अपडेट करा, या लिंकवरती क्लिक करा असे SMS येतात. तर त्या SMS वरती क्लिक अजिबात करू नका. त्या लिंकवरती अजिबात क्लिक करू नका, जेणेकरून तुम्हाला फ्रॉडला बळी पडाल असे काही करू नका. नेहमी ऑफिशियल बँक किंवा ॲपमधूनच लॉग इन करा. तर तिसरा पॉइंट म्हणजे स्ट्रॉंग पासवर्ड वापरा. अजिबात सिंपल हा पासवर्ड आपला नसला पाहिजे. जे पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे. 1, 2 किंवा जन्मतारीख, अंक किंवा आपलं जे आपण जे सिंपल ठेवतो ते सिंपल ठेवू नका. स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा काहीतरी. आणि चौथा पॉइंट म्हणजे पब्लिक वायफाय वापरू नका. त्या वायफाय वरती जर तुम्ही ट्रान्झॅक्शन जर केले तर हॅकर तुमचे अकाउंट हॅक करू शकते. तर तुमच्या जे ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तुम्हाला तुमचा डाटाच वापरावा लागेल. दुसऱ्याचे वायफाय वापरून ट्रान्झॅक्शन करू नका. आणि पाचवा पॉइंट म्हणजे बँक SMS तपासत राहा. तुमच्या परवानगीशिवाय बँकेचा एकही ट्रान्झॅक्शन होत नाही. आणि बँकेतून ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तुम्हाला पहिला मेसेज जातो, हे सर्वांना माहीत आहे. परंतु काही हॅकर जर ट्रान्झॅक्शन करत असतील तर तुम्हाला SMS जातो, बँकेकडून SMS जातो. चेक करा. जर तसं काही झाले तर बँकेशी कॉन्टॅक्ट करून तुमचे अकाउंट ब्लॉक करू शकता. मित्रांनो, ह्या 5 टिप्स खूप साध्या आहेत, परंतु खूप उपयोगी आहेत. ऑनलाईन फ्रॉडसाठी तुम्ही खूप सतर्क राहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंतही पोहोच करा, जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओचा फायदा होईल आणि या फ्रॉडपासून तेही दूर राहतील. तर आणि अशाच फायनान्स संबंधित माहितीसाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.